एक आपल्या सगळ्या खेळाडूंना व्हेरिफिकेशन साठी स्क्रुनिटी टीमच्या समोर घेऊन या आणि महालक्ष्मी मॅव्हरिक्स सगळे खेळाडू आपण पुढे या स्क्रुनिटी टीमच्या समोर या महालक्ष्मी मॅव्हरिक्स आणि मंडई मास्टर्स मॅच सुरू होण्यापूर्वीच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या व्यवस्थित सगळ्या संघांनी कंप्लीट करा। पहिल्यांदा आपण सगळ्या टीमच्या संघनायकांनी अंतिम 11 खेळाडूंची लिस्ट सुपूर्द करायची असते, त्यानंतर टॉसला जायचं असतं संघनायकांनी आणि मॅचच्या अगोदर आपण आपल्या खेळाडूंची पडताळणी करून घ्यायची। आपले स्वयंसेवक बाहेर गेलेले चेंडू पुन्हा एकदा आणून देत आहेत आणि जरूर सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की मॅच नसताना आपण ज्यावेळेस इकडे तिकडे फिरत असतो चेंडू सापडले तर इकडे आणून द्या। भरपूर बॉल हरवलेले आहेत। मंडई मास्टर्स विरुद्ध महालक्ष्मी मॅव्हरिक्स या दोन संघांमध्ये मॅच या ठिकाणी होते। एक जबरदस्त मॅच, दोन तगड्या टीम्स एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता आहे की ही मॅच केव्हा सुरू होईल आणि केव्हा एक जबरदस्त संघर्ष आम्हाला बघायला मिळेल। पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक या स्पर्धेमध्ये 24 संघांच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत। प्रत्येक संघाला 3 मॅच खेळायचे आहेत। आपल्या स्क्रीनवरती काही हायलाइट्स इथे दाखवले जातात। आजच्या दिवसातल्या सर्वोत्तम जे क्षण आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहेत। सुंदर असे षटकार, चौकार, चांगले घेतलेले कॅच, चांगले फिल्डिंग सगळे पुन्हा एकदा स्क्रीनवरती बघायला मिळतील। थोडा अवधी या ठिकाणी निश्चित आहे। लाईन आउट्स केले जात आहेत विकेटला आणि त्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये येणार आहोत। चला आता मैदान गाजवू असो हारवा असो देजी। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। तर अगदी थोड्या प्रतीक्षेतच आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत। प्रारंभ होईल तोपर्यंत आजच्या दिवसातील या अत्यंत सुवर्ण क्षणांचा आस्वाद घेऊ आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून किंवा आपल्या घरातील स्मार्ट टीव्ही वरून। भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा, भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्यनगरीची आता मधुमेल जगती कीर्ती। गणपती बाप्पा मोरया। आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत। चल भावा मैदान गाजवू असो हारवा असो देजी। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। पुण्यनगरीची पुनीत माती, राही दिशातून याची ख्याती। मनात भरुनी प्रचंड भक्ती, जमलो आम्ही सर्व सांगाती। गणेश आमुचे आराध्य दैवत, देई आम्हा प्रचंड ऊर्जा। मैदानावर क्रिकेट रूपी मांडू आम्ही त्याची पूजा। आपण सारे मित्र जीवाचे।
आज्याचे तोडले पहिले ऐकायला शिव्या खातील पोचच्या माझ्या भाऊ तू आज देखू नको म्हणून तुझ्याला हात दिसं म्हणतो ना तुला माहिती आहे सरळ म्हणून मला काय बोलू नका शब्द बोलत काय कुठं नाही कुठून करताय काय इकडे थांब माणिकचंद ऑक्सिरिच पुणित बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या चौथ्या दिवसातील मॅच नंबर 7 आपल्या समोर येते. दोन्ही तगड्या टीम्स आपल्या समोर बघायला मिळणार आहेत. मंडई मास्टर्स विरुद्ध महालक्ष्मी मॅव्रिक्स या दोन संघामध्ये मॅच इथे होणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत आहेत. मंडई मास्टर्सचे महालक्ष्मी मॅव्रिक्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी मंडई मास्टर्सला निमंत्रण दिलेलं आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि लगेचच होतोय मॅचला प्रारंभ. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायची आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सूर्य पश्चिम क्षितिजावरती जात असताना सोनेरी सूर्य किरणांनी मैदान उजळून निघालेला आहे आणि अशा या रम्य सायंकाळी आपण एक सहज सुंदर आणि रमणीय संघर्ष इथे बघणार आहोत. डाव्या हाताने ओव्हर द विकेट पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न थोडासा जास्त बाउन्स होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. धावा इथे मिळणार नाहीत. अखिल मंडई मंडळाचा संघ मैदानामध्ये येतोय. मंडई मास्टर्स अथर्व आणि ओमकार या फलंदाजांना आपण बघतोय. ओमकार गोलंदाजी मार्क वरती आहे तर एक ओमकार फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडला आहे. लेंथ बॉल उजव्या इशा बाहेर टाकलेला होता. निर्धाव कव्हरला खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्यांनी ड्रिल देखील केला. हा बॉल अंदाज आला असेल की आपला फटका कुठे चुकला तो. दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव ओमकार कडून. डाव्या हाताचा गोलंदाज एक नॅचरली स्पिन असतो त्याचा बॉल नॅचरली कट होतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतो. टेनिस बॉल स्विंग होत नाही पण कट जरूर होतो. याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा उशिराने पोहोचेल. 2 धावा. विलक्षण वेग होता. वाऱ्याची गती होती. मानव इलेक्ट्रिक हिल्स विद्युल्लतेच्या वेगाने या 2 धावा इथे पूर्ण होतील आणि धावफलकाला सुरुवात झाली. 2 मंडई मास्टर्स. अथर्वने देखील खातं खोललेलं आहे तिसऱ्या चेंडूवरती. मात्र गोलंदाजाने आज चांगली धार लावलेली आहे. गोलंदाजीला धार लावलेली आहे. परत एकदा ओमकार यास इथे थोडासा अलीकडे घेतला. आपण ओव्हर पिच म्हणू शकतो या बॉलला. आतली कड लागली मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 3 धावा. मंडई मास्टर्स पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात आहे. संयमी सुरुवात आहे. सावध पवित्र आहे. मात्र ही वादळात पूर्वीची शांतता असू शकते. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता लेकिन बाद में अस्त व्यस्त हो जाता है उद्ध्वस्त हो जाता है. स्ट्राइक एंडला पहिल्यांदाच ओमकार. एक ओमकार दुसऱ्या ओमकारला सामोरं जाणार आहे. गणपती बाप्पाचीच ही दोन्ही नाव आहेत. आता हे एकच नाव आहे. दोन्ही खेळाडूंना ते नाव आहे. या साखू टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न ग्लान्स करायचा होता तिथे टायमिंग मिळालं नाही आणि कदाचित बॅटला लागलेला आहे चेंडू. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 4 धावा.
पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना 4 मंडई मास्टर्स. 24 संघ एकमेकांच्या समोर आहे. खरं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं प्रोफेशनल खेळाडू असते तर कुठल्या ना कुठल्या ग्राउंडवरती एकमेकांच्या समोर खेळले असते, पण तीही शक्यता इथे नाही आहे. ओहो, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षक, आपोआप प्रेक्षकांच्या हात एकत्र येणारे आणि टाळ्या वाजणारे या जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी. पुन्हा एकदा आपण बघू शकतो. यस, गुड लेंथ होता. बाहेर जाणारा चेंडू हलकासा अक्रॉस द बॅट खेळला लॉंगॉनच्या दिशेनं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक काय वेगानं झेपावला चेंडूवर. एखादा वाघ जसा आपल्या सावजावरती झडप मारतो ना, तशी झडप मारली तिथे क्षेत्ररक्षकानं. पहिलं षटक मैदानामध्ये याबरोबरच पूर्ण होणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा. परत एकदा निलेश गोलंदाजीसाठी येतोय आणि एक चांगला चेंडू. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते. अथर्व फेस करतोय पहिल्यांदा. 1 धाव घेईल आणि ओमकार आता स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत. 6 धावा धावफलकावरती येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा निलेश. पहिलं षटक आपण पाहिलं डाव्या हाताच्या गोलंदाजाने टाकलंय, तर निलेश हा देखील डाव्या हाताचा गोलंदाज. ओहो हो, बॅक टू बॉलर. गोलंदाजाच्या कानाजवळून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा. सरळ बॅटनं ओमकार. ओमकार ओमकारचा थरार. 6 धावा इथे मिळतील. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार. मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो दे. थँक्यू डीजे पॅरामाउंट. 16 धावा धावफलकावरती. एक टप्पा चुकला होता पहिल्यांदा. निलेशला आपण पाहिलं तो उजव्या इशा बाहेर टप्पा ठेवून चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र यावेळेस डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता. डाव्या इष्टीवरती वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र हवा तेवढा टर्न मिळाला नाही आणि ओमकारनं त्याचा मोठा फायदा उठवलाय. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. इथे खूपच लाईन भरकटली. पुन्हा वाईड आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येणारे. 17 धावा दुसऱ्या षटकामध्ये बघतोय. निलेश डावखुऱ्या हाताचा गोलंदाज टीम मध्ये असणं हे जास्त महत्वाचं आहे. अलीकडे आपण बघतो की लेग कटर गोलंदाज प्रभावी ठरतायत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी, मात्र ओमकारनं खूप मोठे हल्ले इथे केलेले आहेत. हवेमध्ये चेंडू आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि ओमकार बाद. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. टायमिंग फसलं. चेंडू वरती आला आणि त्यामुळंच हा घात इथे होतोय. ओमकार बाद होईल. धक्का पहिला बसेल मंडई मास्टर्सला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 निलेशला यश प्राप्त झालेले. ओमकार जो अधिक डेंजरस होत होता, ठरत होता,
तर त्याला बाद करण्यात यश मिळाले. या अगोदर त्याने एक षटकार एक चौकार ठोकलेला होता. ओ हो 50+ खेळाडू मैदानामध्ये आहे. उशीर झाला होता फटका खेळायला, वरची कट जरूर लागली मात्र झेल झालेला नाहीये. निलेशच्या गोलंदाजीवरती जीवदान म्हणावं का, कारण कोणी क्षेत्ररक्षक तसा चेंडू खाली नव्हता. निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू पडलेला आहे आणि संजयला इथे जीवदान मिळेल. 18 धावा दुसऱ्या षटकामध्ये, एक गडी बाद. मंडई मास्टर्स गेल्या वर्षी 16 संघ आपण स्पर्धेमध्ये बघितले होते, यावर्षी 24 आहेत. यस, बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. बॅक टू बॉलर, गोलंदाजाच्या डोक्यावरून जाईल चेंडू मात्र वाईडिश मिडऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, अडवतोय. षटकाची सांगता इथे याबरोबरच होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मंडई मास्टर्स. ओमकार बाद झाल्यानंतर संजय मैदानामध्ये, त्यामुळे अथर्वची जबाबदारी आता जास्त वाढलेली आहे. अथर्वचा खेळ देखील या स्पर्धेमध्ये चांगला राहिलेला आहे. मंडई मास्टर्सच्या अथर्वनं स्पर्धेमध्ये 106 धावा 2 मॅचेसच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत. 258 स्ट्राईक रेट आहे. मला वाटतं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये हा जो स्ट्राईक रेट आहे ना, हा सर्वोत्तम आहे, हा बेस्ट आहे. 258च्या स्ट्राईक रेटनं 106 धावा मागच्या 2 सामन्यामध्ये त्याने पूर्ण केलेल्या आहेत. या 6 धावा जोडल्या तर 112 धावा त्याच्या होतील. त्याच्या पुढे रूपक तुबाजी आहे, त्याच्या 117 धावा आहेत. कपिल राऊतच्या 120 धावा आहेत. त्यामुळं अथर्वला सर्वोत्तम धावा बनवण्यासाठी आता काही धावांची आवश्यकता आहे. अजून त्यानं 9 धावा जोडल्यानंतर या सर्व स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू बनेल. अथर्व चांगला फटका, अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट वरून येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो काय घडतंय तिथे, काय घडतंय तिथे. संजयला जीवदान मिळतंय. वाह, खरं तर त्यांचं कष्ट आहे, त्यांची तपश्चर्या आहे. आज वयाची 50 उलटल्यानंतर क्रिकेट त्यांच्या रोमारोमात आहे, त्यांच्या नसानसात क्रिकेट आहे. त्यामुळे एवढी मोठी प्रदीर्घ सेवा त्यांनी क्रिकेटची केलेली आहे, प्रदीर्घ तपश्चर्या केलेली आहे. इथे 9 बॉल आहे आणि 4 धावा पण मिळतील. 5 धावा मिळत आहेत. कमरेच्या वर टाकलेला हा चेंडू आहे. 5 धावा मिळतील. धावफलक वेगाने पुढे पोहोचणार आहे. अलभ्य लाभ झालेला आहे. सगळं काही सुरळीत चालू असतं आणि अचानक बाप्पांचा कृपा आशीर्वाद होतो. एखादी चांगली बातमी मिळते, अलभ्य लाभ होतो. आता इथे बाप्पांनी अलभ्य लाभ दिलेला आहे मंडई मास्टर्सला. 26 धावा. षटक तिसऱ्या मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. अभिजितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिसऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाज वापरलेला आहे. संघनायकाने कुठल्या एका गोलंदाजाचा स्पेल कंप्लीट करण्याचा मनोदय नाही आहे या ठिकाणी. महालक्ष्मी मॅव्रिक्सच्या संघनायकाचा. यस यस यस, आखूड टप्प्याचा चेंडू. गॅप मोठा आहे, टॉस मोठा आहे. मिड विकेट सीमारेषा चिरून जातोय, फाडून जातोय, तोडून जातोय, भेदून जातोय. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला हा शानदार चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तर परत एकदा मिड विकेटला अडवलाय चेंडू. झेल निश्चित झालेलं नाही मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तिकडे. 2 धावा प्राप्त करतो इथे आणि याबरोबरच इथे बघायचंय एकदम पुढ्यात पडला चेंडू, समोर पडला चेंडू पर्यंत, लेंथ पर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. कपिल राऊतच्या 120 धावांना ओहो हवेमध्ये चेंडू जरूर. पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि कॅच होणार आहे. अथर्व बाद होतोय.
थँक्यू डीजे. 11 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान अथर्वचं राहिलं आणि या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनलेला आहे अथर्व. 124 धावा अथर्वने या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. आपण कॅच बघतोय, काय सुंदर कॅच होता. थोडासा पाय घसरला मात्र चेंडूवरची नजर अजिबात हलू दिली नाही. अप्रतिम कॅच डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि आपण बघतोय इथे स्वतःची बॉडी चेंडू बरोबर थोडीशी मूव रोल करत राहिला तो, त्यामुळंच चेंडू हातामधून निसटू शकलेला नाहीये आणि एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात इथे यश प्राप्त झालेलं आहे. बाहेरची कड आणि इथे कॅच. यशची रक्षक सूर मारून टिपतोय झेल. तिसरा फलंदाज मंडई मास्टर्सने गमावला. उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्ती मध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती. आपल्या तिसरा फलंदाज इथे गमावला जातोय मंडई मास्टर्स कडून. खूप बाहेर चेंडू होता आणि बाहेरून लांबून जाणाऱ्या चेंडूची छेड काढणं हे फलंदाजाला अडचणीचं ठरलं. बाहेरची कड घेतल्यानंतर यष्टीरक्षकांना सूर मारून तिथे झेल टिपलेला आहे आणि धक्का बसला तिसरा. चांगली सुरुवात सूरज थोरात बाद होताना आपण बघतो. संदीप कडून कॅच पकडला गेला. अभिजितला मिळालं दुसरं यश. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फलंदाज गमवावा लागलेला आहे मंडई मास्टर्सला. अथर्व, ओमकार मोठी भागीदारी यापूर्वी या दोन्ही फलंदाजांची आपण पाहिली होती. अर्धशतक दोघांकडून आलेली पाहिली होती. मात्र इथे ते दोघंही बाद झाले. या स्पर्धेमध्ये एकूण 21 अर्धशतक आहेत तर सकाळी एक शतक सुद्धा स्पर्धेमध्ये नोंदलं गेलं. 8 षटकांच्या मॅच मध्ये शतक. आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटपॅड एकत्र आणले तिथे मयूर कडून. जास्त रिस्क घेत नाहीये मयूर. षटकाची सांगता होईल इथे. अभिजितला हॅट्रिकची संधी होती मात्र मयूरनं ही संधी त्याला मिळू दिली नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 32 वरती 3 मंडई मास्टर्स. संमिश्र असा खेळ. फलंदाज अर्थात ओमकार अथर्वनं वेगवान फलंदाजी करत डाव सजवला होता, डाव सावरला होता. मात्र दोघंही बाद झालेले आहेत आणि त्यामुळंच आता परत नव्यानं सुरुवात करायची आहे. जे कमावलं होतं ते गमावल्यानंतर पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते. एक सुंदर असा श्लोक सध्या तुमच्या वाचनात आहे. अंतः अस्ति प्रारंभ. इथे पुन्हा सुरुवात करायची. ना उमेद कधीच व्हायचं नाही. सगळं काही संपलेलं असताना पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. इथे मंडई मास्टर्स कडून 3 गडी बाद झालेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न संजयचा. संजय 50 वर्षावरील खेळाडू आहे मात्र आक्रमक इराद्याने मैदानामध्ये उतरलेले आहेत. अशा सर्व ज्येष्ठ खेळाडूंना देखील स्पर्धेमध्ये आपली चुणूक, आपली क्षमता, आपलं कौशल्य दाखवण्याची संधी यावर्षी प्राप्त होते आणि एक आदर्श पायंडा सन्माननीय उद्योजक पुनीत दादा बालन यांच्या माध्यमातून घालून दिलेला आहे. सर्व संघांनी त्याला अनुमती दिली आणि आपल्याच मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना त्यामुळं या मैदानामध्ये खेळ साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे ज्येष्ठ देखील खुश आहेत. विशेष म्हणजे आपला मित्र मैदानामध्ये खेळतोय म्हणून त्यांचेच ज्येष्ठ सहकारी सुद्धा खुश आहेत. 40 वर्षावरील 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते सुद्धा खुश आहेत. यावर्षी हा जो बदल करण्यात आलेला आहे तो अप्रतिम आहे. प्लेस डगआउट मध्ये आपण बघणार आहोत. इथे मंडई मास्टर्स इथे बसलेले आहेत. सपोर्टेड स्टाफ देखील तिथे उपस्थित आहेत. हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक खाली पोहोचलाय. लॉंगॉनचा विवेक. झेल सुटला तिथे. जीवदान प्राप्त होतंय. भरपूर जीवदान मिळतात. त्यालाही कारण आहे कारण कोणी व्यावसायिक खेळाडू नाही. रोज सराव करणं शक्यही नाही आहे सगळ्या खेळाडूंना. फक्त मॅच आहे, आपली टुर्नामेंट आहे आणि मग
मैदानामध्ये उतरलेले आहेत. काही खेळाडूंनी थोडासा सराव केला असेल, मात्र मला वाटतं की भरपूर खेळाडू, बऱ्याचशा खेळाडू असे आहेत की ज्यांना सराव मिळाला नाही, ते थेट ग्राउंडमध्येच खेळायला आलेले आहेत. कारण जॉब असतात, बाकीचा व्यवसाय असतो, या सगळ्या गोष्टीतून सुट्टी काढणं खूप कठीण आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा खाली आहे आणि झेल टिपलेला आहे. सुंदरसा कॅच. गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्ती मध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्य नगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा. स्क्रीनवरती आपण बघू शकतो त्याने कॅच कंप्लीट केला होता आणि त्यानंतर आनंदाच्या भरात उडवला होता. थोड्याशा शंका तयार झाल्या होत्या, आपण बघू शकतो बघा. बॉडी देखील रोल केली बॉल बरोबर, व्यवस्थित उभा राहिला आणि मग त्याने उडवलाय बॉल. ही कंडिशन आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला असू शकतो की आता उडवलेला बॉल जर सीमारेषेच्या बाहेर पडला असता तर, पण ते प्रश्न असतात आपले. श्री आणि संजय हे वडील आणि मुलगा दोघेही मैदानामध्ये खेळतायत. दुपारच्या सत्रामध्ये आपण त्याच्यावरती प्रकाश टाकत होतो. वडील संजय नॉन स्ट्राईक एंडला आहे, श्री स्ट्राईक एंडला आहे आणि दोन्ही बापलेक मैदानामध्ये खेळत आहेत. काल परवा मला वाटतं एका स्थानिक सामन्यामध्ये अशी घटना घडली की राहुल द्रविड आणि त्यांचे चिरंजीव दोघे एकाच सामन्यामध्ये खेळत होते. तर असं होतं, खूप कमी वेळा अशा घटना आहेत. वडील खेळलेले आहेत, त्याच्यानंतर मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला आहे. हे बऱ्याच वेळा घडलंय, परंतु प्रत्यक्षात वडील आणि मुलगा मैदानामध्ये एकाच वेळेस खेळणं ही घटना खूपच रेअर असते. दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. अलीकडं मुलगा आणि वयात आलेला मुलगा आणि वडील यांच्यामध्ये बॉन्डिंग कमी झालेलं आहे, यांच्यामधला संवाद कमी झालेला आहे. पण इथे दोघेही बघा, मुलाचं उंची उलट वडिलांपेक्षा, बापसे बेटा सवाई आपल्याला बघायला मिळेल. स्क्रीनवरती आपण बघू शकतो दोघांनाही. 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण पाहिलेलं आहे की सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर खूप चांगल्या संधी असताना देखील आज तो त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशासाठी झगडतोय. रणजीमध्ये देखील आतबाहेर असतो, संघामध्ये मुंबईच्या IPL टीममध्ये देखील त्याचा समावेश असतो, मात्र त्याला संधी खूप कमी मिळते. कारण असं नसतं, खेळामध्ये आपण बघत असतो की वारसा चालत नाही इथे. तुम्हाला बाळकडू घरामध्ये मिळेल, परंतु जे स्किल्स असतात ते तुम्हाला डेव्हलप करायचे असतात. एखादा शेतकरी आहे, त्याचा मुलगा पुढे जाऊन शेतकरी होऊ शकतो, स्किल्स बहुतेक कमी जास्त असू शकतील. उद्योजक असेल तर त्यांचे मुले त्यांच्या बिझनेसमध्ये येऊ शकतात. पण क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. क्रिकेटमध्ये वडिलांनी मोठी कारकीर्द गाजवलेली असेल म्हणून मुलाला कोणी लगेच पायघड्या अंतर टाकत नाही. हा, त्याला सुविधा जरूर चांगल्या मिळतील, जास्त मिळतील, अपॉर्च्युनिटी मिळतील त्याला, पण त्या स्वीकारणं, त्या मिळवणं, सातत्यानं संधी अचीव करणं हे त्याला करावं लागतं. म्हणून सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर फार मोठी कारकीर्द उभी करू शकतो. रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी नाही मोठी कारकीर्द उभी करू शकला. युवराज सिंग फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेत, मात्र युवराज सिंगनं काय कामगिरी केलेली आहे. कॅन्सरवरती मात करून पुन्हा भारतीय संघात आला, पुन्हा आपला दमदार खेळ दाखवला. T20चा वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये युवराज सिंगची महत्त्वाची भूमिका, वन डेचा वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये युवराज सिंगची महत्त्वाची भूमिका, अनेक मोठ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका, एशिया कपमध्ये देखील महत्त्वाची भूमिका. ज्या मोठ्या ट्रॉफीज आहेत ICC लेवलच्या किंवा एशियन गेम्स वगैरे या ट्रॉफी, एशिया कप सारख्या ट्रॉफीज या युवराज सिंगने प्रत्येक ट्रॉफीमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे, महत्त्वाची भूमिका आहे. मॅन ऑफ द सिरीज देखील राहिलेला आहे तो खूप वेळा. स्किल्स महत्त्वाचे आहेत. ते खरं तर काही जीन्स असतात, ते वडिलांकडून मुलाला प्राप्त होतात, मात्र त्याचे स्किल्स त्याला डेव्हलप करायचे असतात. इथे काय घडतंय आणि आता वडील बाद होणार आहेत, धावबाद होणार आहेत. संजय नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये येतोय
आणि मला वाटतं भरपूर आवाज आले ड्रेसिंग रूम मधून. हे आवाज संजय यांच्यासाठी आहेत की आर्यन यांच्यासाठी आहेत कळेल आपल्याला थोड्या वेळामध्ये. असाच एक किस्सा शोएब अख्तरने तो सांगितला होता की तो म्हणाला की कलकत्त्याच्या टेस्टमध्ये मी खेळत होतो, द्रविड लक्ष्मणला अगोदर मी क्लीन बोल्ड केलं होतं, पण ज्यावेळेस मी लक्ष्मणचा त्रिफळा काढला आणि भरपूर आवाज झाला, अख्खं स्टेडियम मध्ये भरपूर आवाज आला, स्टेडियम टाळ्या वाजवायला लागले आणि मला वाटलं की भारतीय रसिक मला दाद देतात मी विकेट काढली म्हणून. पण ज्यावेळेस पुढे मी तेंडुलकरचा त्रिफळा काढला त्यावेळेस स्टेडियम शांत झालं होतं. त्यावेळेस मला समजलं का ह्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या तर ते तेंडुलकरसाठी होत्या. वाईड चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. आर्यनसाठी भरपूर सपोर्ट मिळालेला आहे. आर्यन मैदानामध्ये येतोय त्यामुळे जबाबदारी देखील त्याची वाढलेली आहे. 38 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. अमित लेंथ बॉल, आर्यनचा हा फटका होता, फ्लिकचा 1 धाव एव्हाना घेतलेली, 2 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब आहे, खूप उशिराने येतोय थ्रो टाकणं सुद्धा एक कला आहे. आपण रवींद्र जडेजाचे थ्रो बघितले असतील कसे येतात. पार्थिव पटेल म्हणतो की रवींद्र जडेजाला सांगावं लागतं की स्टंपच्या बाजूला थ्रो टाक, स्टंपवरती नको टाकू. आणि अलीकडं गोलंदाजाकडे सुद्धा वेळ पडली तर थ्रो जोरात टाकावा लागतो, कारण ज्या छोट्या सूक्ष्म अशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या मिळवणं जास्त महत्वाचं आहे. 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मंडई मास्टर्स. अमितचं षटक सुरू आहे इथे, यशस्वी ठरलेले एक यश प्राप्त केले अमितनं आणि त्याचबरोबर 4 धावा केवळ मोजलेल्या आहेत. 5व्या षटकामध्ये अमितला बघतोय आपण. हवेमध्ये चेंडू, मात्र स्लिपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नव्हता, ना पहिल्या ना दुसऱ्या. तर थर्ड मॅन आणि गलीमधून क्षेत्ररक्षक पुढे येणार आहे. 1 धाव प्राप्त होईल आर्यनसाठी, धावफलक पुढे पोहोचणार आहे. 42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक संघांमध्ये 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या खेळताना देखील या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. याला कारण आहे की आपण जे 50 वर्षावरील 40 वर्षावरील खेळाडूंना संधी दिलेली आहे हे महत्वाचं कारण आहे. यस 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 आणि टेकन. उंच आकाशामध्ये चेंडू, फलंदाज होणारे बाद, धक्का बसेल इथे 6वा. मंडई मास्टर्सला 42 वरती बसला 6वा धक्का. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. यश पुन्हा एकदा प्राप्त करतोय गोलंदाज. या षटकातलं दुसरं यश आर्यन. ओंकार नवीन फलंदाज संकेत तापकीर. यानंतरचा सामना शिवमुद्रा ब्लास्टर्स विरुद्ध HTM होनाजी तरुण मंडळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टीम लिस्ट ताबडतोब सुपूर्द करा. स्क्रुनिटी टीम कडे आपण टीम लिस्ट सुपूर्द करा. हो हो हो, यष्टी उडवलेली आहे आणि बघायचंय पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत, त्यामुळे तिथे पुन्हा एकदा ट्विस्ट तयार होतोय. द्विधा मनस्थितीमध्ये पंच आहेत आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बऱ्याच वेळा पंचांना देखील क्लिअर झालेलं असतं, मात्र रिस्क नको किंवा एकदमच क्लोज डिसिजन असेल तर तिसऱ्या पंचांकडे येणं जास्त योग्य ठरतं. 42 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथे कुठलाही DRS नाहीये कुठल्याही संघासाठी आणि म्हणून पंचांना अधिक काळजीपूर्वक काम करावं लागतंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच अजित भालेराव सर, फिरोज मुलानी सर इथे ऑनफिल्ड अंपायर आहेत. त्याचबरोबर चिराग पवार सर ॲज अ थर्ड अंपायर. वैभव कातोरे सर ॲज अ थर्ड अंपायर आपल्याला बघायला मिळतील.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. यस, लाल दिवा पेटलेला आहे आणि फलंदाज इथे अजून एक बाद होतोय. पाठोपाठ फलंदाज या षटकामध्ये 3 फलंदाज गमावलेत मंडई मास्टर्सनं. कोण आलं बॅटिंगला? संकेत पवन आहे का? पवन आला ना, न्यू बॅटर पवन तो स्ट्राईकला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. सपोर्टर मध्ये भरपूर उत्साह आहे आणि निश्चित चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. ऋषिकेश डावखुरी आताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करेल. शेवटचे काही चेंडू इथे शिल्लक आहेत. या साकू टप्प्याचा चेंडू थोडासा मागे जात स्टिअर करण्याचा प्रयत्न, कड लागली बॅटची आणि 1 धाव थर्ड मॅन वरून मिळणार आहे. धाव फलकामध्ये हळूहळू इथे वाढ होताना आपण बघतोय. सहावं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. 44 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटक अजून शिल्लक आहेत. मात्र विकेट पटापट पडलेले आहेत. एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होऊन परतलेले आहेत. अथर्व ओमकारकडे जबाबदारी मोठी होती चांगला स्टार्ट करून देण्यासाठी. अथर्वनं भरपूर प्रयत्न केले. 18 धावांच्या आज सुंदर खेळी खेळली. मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवरती दिला नाही. 19 धावा माफ करा अथर्वच्या राहिल्यात 12 चेंडूमध्ये. ओमकारनं 11 धावांचं योगदान दिलं. पुढे संजय यादव 1 धावसंख्येवरती. सूरज थोरात 0वरती. संघनायक आज लवकर बाद झाले. मयूर लकडे 2 धावसंख्येवरती. श्री यादव 5 वरती तर आर्यन गोडसे 0वर. संकेत आणि पवन या जोडीला आपण मैदानामध्ये बघतोय. यानंतरचा शिवमुद्रा ब्लास्टर्स विरुद्ध होणाजी तरुण मंडळ मॅच आहे आणि दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आपली टीम लिस्ट ताबडतोब सुपूर्द करा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉसला यायचे. टीम लिस्ट द्या आणि मग संघ नायकाने टॉसला या. जे प्रोटोकॉल्स आहेत स्पर्धेचे, ज्या गोष्टी जे संकेत आहेत ते सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. लाईट्स ऑन झालेल्या आहेत. सूर्याची लाईट थोडीशी कमी होते तर कृत्रिम लाईट ऑन होत आहेत आणि पुन्हा एकदा उजेड मैदानामध्ये पसरतोय. लाईटचा झगमगाट मैदानामध्ये आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर लाईटची योजना इथे आहे, प्रकाश योजना, आणि त्यामुळेच स्पर्धा खेळायला देखील मजा येते, विशेषतः रात्रीच्या सत्रामध्ये. 47 7 गडी बाद 6व्या षटकामध्ये मंडई मास्टर्स. पवन संकेत ही जोडी मैदानामध्ये तर ऋषिकेशचं षटक अप्रतिम आहे. प्रत्येक बॉलमध्ये एकच धाव मिळालेली आहे. एकाच धावेवरती समाधानी आहे सगळे दोन्ही खेळाडू. मात्र स्ट्राईक सातत्यानं रोटेट केली जाते. ओ हो 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 हो, इथे यॉर्कर चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त होईल. 7वा नाही 8वा धक्का इथे बसेल 47 वर. 8 गडी बाद 47 मंडई मास्टर्स. यानंतर होणारा सामना शिवमुद्रा बतक विरुद्ध STM टायगर्स. होणाजी तरुण मंडळ कृपया आपल्या संघाची नोंद या ठिकाणी करण्यात यावी नम्र विनंती आहे. होणाजी तरुण मंडळ शिवमुद्रा बतक. चला आता मैदान गाजवू असो हार वा असो देजी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता फ्रेंडशिप कपचा चाहता आहे आणि हीच ती वेळ आहे. चहाची वेळ नसते, वेळेला चहा लागतो आणि एक तरतरीत असा हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. STM टायगर्स राहुल सिंह आलमखाने. यस, 6चा चहा आलेला आहे.
अजून अजून दर्जेदार क्रिकेट पहा. ओणाजी तरुण मंडळ विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स या दोन तगड्या फौजा एकमेकांच्या समोर येणार आहेत. तर आपण बघितलं इथे अजून फलंदाज बाद होत असताना 2 षटकं खेळायची आहेत आणि 8 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटच्या फलंदाजांना आता अधिक जबाबदारीने खेळावं लागेल. मुंबई रणजीचे खेळाडू जे आहेत, तुम्ही कधी बघा मुंबई रणजीची मॅच असेल तर त्यांची पहिली फळी जर उद्ध्वस्त झाली तर शेवटचे तळाकडचे फलंदाज खूप काळ खेळपट्टीवरती घालवतात किंवा मॅच वाचवतात किंवा जिंकून देतात. मागच्या सीझनमध्ये देखील बघितलं शार्दूल ठाकूरने शतकं ठोकलीत, या सीझनमध्ये ठोकलीत, तनुष कोटियनने ठोकलीत आणि म्हणून त्यांना खडूस म्हटलं जातं. विकेट सहज देत नाहीत. आता हा शब्द आपल्याला पुणेकरांना खडूस म्हटलं की असं वाटतं की काहीतरी शिवी दिली की काय, परंतु मुंबई क्रिकेटर्स जे असतात, जे मुंबई रणजीकडून खेळतात, ते अभिमानाने मिरवतात तो शब्द. आता मला वाटतं तशीच खडूसगिरी करावी लागेल या शेवटच्या षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांना. या शेवटच्या चेंडू पर्यंत हो ये क्या किया आणि फलंदाज बाद होणार आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आदित्यचं. स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये झेप टाकून चेंडू अडवला, लवकर उठला आणि यष्टी देखील उडवली. 9वा फलंदाज बाद. 48 वरती 9वा धक्का मंडई मास्टर्सला. वाह वाह, फक्त कौतुक आहे, फक्त कौतुक आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल आदित्यवरून. नवे आदित्यची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. काय सूर मारला त्यानं, चेंडू अडवला त्यानं, उचलला त्या चेंडू आणि एस्टनवरती देखील तो स्वतः धावत घेऊन गेलेला आहे. परत एकदा ही स्क्रीनवरती दृश्य आपल्या येतात पहा. सर्वोत्तम, अप्रतिम, दर्जेदार आदित्य, वंडरफुल आदित्य. खराब 49 धावा आहेत 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावांसाठी धाव सुरूच राहील. अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा, 9 गडी बाद मंडई मास्टर्स 7व्या षटकामध्ये. जबरदस्त सामना महालक्ष्मी महाविक्स मंडई मास्टर्स. एकंदरीत 50 धावसंख्या आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहत आहोत. 9 गडी बाद झालेत. सर नरेश सर क्या पद्धतीचं नॅरेशन आपण करत आहोत की सामन्याबद्दल. जबरदस्त गोलंदाज आणि तितकंच चिवट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. मंडई मास्टर्सचे मास्टर्स फलंदाजी करतात, जोर अधिक लावणं त्यांनी गरजेचं आहे धावसंख्या वाढीसाठी, कारण आता पुढचं 1.5 षटक आपल्याकडे बाकी राहिलेलं आहे. सनसनाटी सुरुवात केली होती अथर्व ओंकारनं. दोघं जोपर्यंत हो इथे झेल सुटलेला आहे यष्टीरक्षकाकडून. हलकासा चेंडू यष्टीरक्षकाच्या बगलेला बगल देत गेलेला आहे थर्ड मॅनकडे आणि जीवदान देखील मिळाले फलंदाजाला. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 51 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे बघतोय आपण मंडई मास्टर्स कडून. शेवटचं षटक आहे. प्रोजेक्टेड स्कोअर सॉफ्टवेअर दाखवतं 59. असेच खेळत राहिले तर 59 पर्यंत पोहोचतील. आणि मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये विकेट जर गमावली नाही तर जरूर ते 59 पर्यंत पोहोचू शकतात. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे त्यामुळे याच 2 फलंदाजांवरती सगळी जबाबदारी, सगळी भिस्त आहे. पहिलं षटक आदित्यकडून अप्रतिम टाकले गेले. फक्त 2 धावा या षटकामधून आल्यात आणि आता शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव, 52 धावा फलकावरती लागतील 9 गड्याच्या मोबदल्यात. या साखू टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट वरती आला फलंदाज, पूल करण्याचा प्रयत्न जमिनीच्या समांतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे.
2 धावा प्राप्त होतील. एक एक धाव इथे महत्वाची. एक एक धाव हा मोठा ऑक्सिजन देणारी धाव आहे. एक एक धाव संजीवनी देणारी धाव आहे. कारण स्कोअर हळूहळू पुढे जाणार आहे आणि जेवढा जास्त पुढे जाईल मंडई मास्टर्सला ते जास्त गरजेचं आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे, पण शेवटची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर त्यांच्याकडून कोणी चौकार षटकारांची अपेक्षा नाही करणार. त्यांनी एक एक धाव काढावी, दोन धावा घ्याव्यात आणि 6 चेंडू व्यवस्थित खेळावेत याच अपेक्षा असतात. यस यस स्क्वेअर ऑफ स्टंप वरती शफल होत फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीचे फलंदाजी करतो सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, त्यावेळेस ती आपल्याला ट्रिक वाटते, ट्रिक फोटोग्राफी वाटते. जादू करतात ते, कसा चेंडू कुठला कुठं खेळतात आणि काय टायमिंग करतात, इम्प्रोव्हायझेशन काय अफलातून करतात. तर ते स्किल आहे आणि ते त्या खेळाडूने ते डेव्हलप केलेलं असतं. आपण जर तसा फटका खेळायला जाऊ तर जमणार नाही, त्यासाठी सराव करावा लागतो. फटका बघायला खूप चांगला वाटतो, परंतु त्याने ज्या पद्धतीनं तो इम्प्रोव्हाइज केलेला असतो, जो खेळलेला असतो, त्याचा त्रास, त्याचा ताण हा त्या फलंदाजाने अनुभवलेला असतो. मोठा त्याग असतो, मोठे परिश्रम असतात, तेव्हा ते शक्य होतं. 53 वरती 9 मंडई मास्टर्स. यस लॉफ केला चेंडू हलक्या हातानं, सॉफ्ट हँड शॉट ऑफ ड्राईव्ह. 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक 54 वरती पोहोचतो आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. 55 धावा आहेत धावफलकावर. शेवटचं षटक सुरू आहे. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, हो, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे आणि डाव संपेल. मंडई मास्टर्स 55 वरती सीमित राहत आहेत. 56 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी महालक्ष्मी मॅव्हरिक्सला. लो स्कोर असेल 48 चेंडू आणि 55 धावा, मात्र कमी धावसंख्येवरती देखील जिंकता येतं. 83चा वर्ल्ड कप आपण असा जिंकलेला आहे. 183 धावा होत्या 60 षटकांमध्ये. तो 60 षटकांचा सामना होता आणि 183 धावांचा पाठलाग करायचा होता. कपिल देवने ड्रेसिंग रूम मध्ये सगळ्या खेळाडूंना बोलवलं होतं. सांगितलं 183 रन जीतने के लिए काफी नहीं है, लेकिन लढने के लिए है, तो चलो लढते है. 140 मध्ये वेस्ट इंडिज ऑल आउट झालं होतं. तर ही ऊर्जा घेऊन मैदानामध्ये उतरेल मंडई मास्टर्स आणि महालक्ष्मी मॅव्हरिक्सला ते कसे रोखतायत, खिंडीत गाठतायत, कोंडीत पकडतायत, कात्रीत पकडतायत, हे बघायचंय. मोठं मनोरंजक असेल, मोठं रोमहर्षक असेल. मंडई मास्टर्सची फलंदाजी बघितली आपण. अथर्व, ओंकार डबल डिजिट मध्ये दोघं पोहोचलेले. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. तिथून पुढे कोणीही फलंदाज उभा राहू शकला नाही. 1-0, 2-5, 0-4, 2-0-4 अशी फलंदाजांची कामगिरी राहिलेली आहे आणि त्यामुळेच 55 वरती थांबावं लागतंय. प्रत्येक गोलंदाज इथे आज निलेशनं 1 षटक टाकलं, 13 धावा, 1 गडी बाद केला. अभिजितनं 1 षटक टाकलं, 13 धावा, 2 गडी बाद केले. पण या व्यतिरिक्त सगळ्या गोलंदाजाने धावा रोखलेल्या. ओमकारनं एका षटकामध्ये 5 धावा, राहुलनं 5 धावा, अमितनं 6 धावा, ऋषिकेशनं 4 धावा, आदित्यनं 2 धावा, संदीपनं 4 धावा. 8 षटकांमध्ये 8 गोलंदाजांचा वापर केलेला आहे तो मॅव्हरिक्सनं, महालक्ष्मी मॅव्हरिक्सनं. प्रत्येक गोलंदाजाला संधी दिली इथे आणि प्रत्येक गोलंदाजानं काय कमालीची कामगिरी केलेली आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स, चला टॉस आपल्याला करायचा आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स तातडीने या टॉस करण्यासाठी. त्याचबरोबर आपली प्लेइंग 11ची लिस्ट ताबडतोब जमा करा. शिवमुद्रा ब्लास्टर्स, जास्त उशीर करू नका, आपल्याला टॉस करायचा आहे. तर 56 धावांचा पाठलाग, 56 धावांचं आव्हान तुलनेनं सोपं दिसत असलं तरी मैदानामध्ये ते काय असणार आहे, अवघड आहे की सोपं आहे, हे आपल्याला प्रत्यक्षात मॅच सुरू झाल्यानंतर कळेल. जशी मॅच सुरू होईल आपल्या समवेत निश्चित समालोचन कक्षामधून येणार आहेत योगेश सुपेकर सर. थँक्यू. धन्यवाद नरेशजी. यानंतर होणारा सामना शिवमुद्रा पथक आणि STM टायगर्स. त्याचं नाणेफेक आपल्याला करायचं आहे. काश्मीरच्या लाल चौकामध्ये
प्रथम गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू कोणी केला? काश्मीरच्या लाल चौकामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरू कोणी केला? पुण्यातील मंडळांना एकत्र करून फ्रेंडशिप कप प्रीमियर लीग सुरू कोणी केली? आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मदतीचा हात कोण देतं? एकच नाव, पुनीत दादा बालन. मोठं महान कार्य दादांचं आहे आणि त्याच आदरणीय पुनीत दादा बालन यांनी महाराष्ट्रातील 40च्या पुढील क्रिकेट खेळाडूंचा 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. लवकरच ही आकर्षक प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सरीज, 300% अधिक ऑक्सिजन आयोजित फ्रेंडशिप कप 2025, मैत्रीचं अटूट नातं. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्यनगरीची आता मधुमेल जगती कीर्ती. गणपती बाप्पा. स्टार्ट कुठून आहे? स्टार्ट कुठून करताय? ओव्हर इथं लागतोय ना? चला चला फिल्डिंग लावून घ्या. नाणेफेक या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर होणारा सामना शिवमुद्रा आणि होनाजी तरुण मंडळ. शिवमुद्रा ब्लास्टर्स, STM टायगर्स. STM टायगर्स आजच्या दिवसातील यानंतरचा सामना, या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होता आणि सामना होणार आहे 2 दिग्गज संघांमध्ये. शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि STM टायगर्स, होनाजी तरुण मंडळ. नाणेफेक आपण या ठिकाणी घेत आहोत. पंचांच्या हस्ते कॉल, शिवमुद्रा कॉल, ऑक्सरीज केलेला आहे. पुनीत बालन ग्रुप. नाणेफेक होनाजी तरुण मंडळानं जिंकलेला आहे. काय निर्णय सर? बॉलिंग फर्स्ट. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. विचारपूर्वक निर्णय घेतला असावा. निश्चितपणे धावसंख्येपासून रोखण्याला सोपं होत असावं. मी त्यांना विनंती करतो की नाणं आपल्याला या ठिकाणी थेट भेट देण्यात येत आहे, आपण ते स्वीकारावं. आणि त्याचबरोबर आपल्याला शुभेच्छा. आणि पुढील सामना मैदानामध्ये या ठिकाणी सुरू होतोय. क्षेत्ररक्षण मंडई मास्टर्सने सज्ज ठेवलेले आहेत. महालक्ष्मी मॅव्हिक्सचे 2 जिगरबाज फलंदाज मैदानामध्ये आहेत. धावसंख्या पूर्ण करण्यासाठी आणि विजयश्री मिळवून घेण्यासाठी आज शुक्रवार आहे, महालक्ष्मीचा वार आहे आणि महालक्ष्मी मॅव्हिक्स या ठिकाणी सज्ज झालेला आहे. थेट समालोचन कक्षाकडे आपण वळूयात. धन्यवाद. साथियों, महालक्ष्मी मॅव्हिक्स ने जो टारगेट रखा है 56 का रखा है, 56 इंच की छाती है और ये डटकर ही यहां पर आएंगे और ये पहला ही नुकसान हुआ है. पहिल्याच नुकसानामध्ये गडी बाद झालेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, मंडई मास्टरची उत्कृष्ट गोलंदाजी आणि महालक्ष्मी मॅव्हिकचा शिवम आणि विवेक यांची पार्टनरशिपला सुरुवात कुठे होत होती तर लगेचच हे मोठं नुकसान. पण हरकत नाही, क्रिकेट शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं.
यष्टीरक्षक कप्तान सूरज थोरात. कमालीचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या चेंडूकडे आपण या ठिकाणी वळूयात. ये लवकर लवकर ये. दोन चेंडू एक बाद महालक्ष्मी मॅव्हिक्स. अजूनही खातं उघडता आलं नाही. चल पवन निघते बघ. पवन हेच पाहिजे जातोय. चल संकेत थोडस बाहेर मिळ. चल पवन. हवेमध्ये उसळलेला चेंडू. जबरदस्त चौकार. चौकारानंच खातं या ठिकाणी उघडलंय महालक्ष्मी मॅव्हिक्स. पवन पहिला. आमचे मंडळ भारी आता आमची बारी. चल पवन जातोय बघ. आर्यन आर्यन हा कॅच होता. कॅच थोडं शरीर हलव. थोडं लक्ष देणं झालं होतं तुझ्याकडनं राव. थोडं पाय ना पाय होता ह्याच्यावर थांबा. निवांत नको. ए ईशान असं इकडे. चल पवन गेला होता बघ आता जातोय. महालक्ष्मी मॅव्हरिक जोरदार कल्ला. स्वतंत्र असणारे व्यक्ती, स्वतंत्र विचार आचार, इतरांपेक्षा समान नसणारा महालक्ष्मी मॅव्हरिक्स 14 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. एक गडी बाद. शुभम आणि अभिजित दोघांची भागीदारी. चल श्री. श्री यादव गोलंदाज. एक धाव पूर्ण. क्या बात आहे. ठीक आहे हा पाहिला हा पाहिला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 56 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे महालक्ष्मी मॅव्हरिकच्या आणि त्या 56 धावसंख्येपासून कसं रोखता येणार याची जबरदस्त रणनीती मंडई मास्टर्सने आखलेली आपल्याला पाहायला मिळते. क्या बात. एक हलकसा प्लेट. सुयश बॉल बघ फक्त. एक धाव पूर्ण. थेंबे थेंबे तळेसाचे वाढता वाढता वाढे. 15-16 धावसंख्या या षटकाबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी क्षेत्ररक्षण. मस्त रे. चल हेच पाहिल. असाच जर ठेवला प्रयत्न, असाच जर विषय ठेवला तर निश्चितपणे मंडई मास्टर्स विजयश्री खेचून आणू शकतो. गुडगुटीत गोलंदाज श्री यादव. क्या बात है, क्या बात है. हे पाहिल बॉल घे. गोलंदाजीचं छान प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत क्षेत्ररक्षण तेवढं जोरदार ठेवलेलं आहे.
एक धाव यशस्वी, क्षेत्ररक्षक उपस्थित. मयूर कसलेल्या खेळाडूंचा असली धुमशान. फ्रेंडशिप कप 2025. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू थेट सीमारेषे पार आणि हा सिक्सर. क्या बात है. पहिलाच षटकार ठेवून दिलेला आहे. सामना सुरू झाल्याचा पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. अचूक अंदाज या ठिकाणी घेतलेला थेट फुलटॉस चेंडू सीमारेषे पार. पंच थोडं उरकत घ्या. पंच वेळ कमी आपल्याकडे. सूर्य पार मावळतीला गेलेला आहे. गोलंदाजाचा नावाचा अंदाज आम्हाला आला नाही, तो द्यावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. क्या बात है, क्या बात है. थेट टॉस आरामात सहज सीमारेषे पार आणि हा दुसरा चौकार. आमचं मंडळ भारी, आता बाउंड्रीची बारी. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पण तेवढाच जोरदार प्रयत्न केला मयूरांनी. पुन्हा एकदा आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू आपण पाहत आहोत या ठिकाणी. शॉट्स एक्सलंट. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हळूहळू पुढे जात आहे. कासवाच्या गतीने संघ पुढे जातोय. 28 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. अठ्ठावीस धावसंख्येची गरज आहे. 28 धावसंख्या झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 28. पार्टनरशिप या ठिकाणी दोघांची पाहायला मिळते 12-28 ची. अभिजित आणि शिवम. आणि आता जिंकण्याकरता 34 चेंडूंमध्ये 28 धावसंख्या. ते अटीतटीचं झालेलं आहे. जरा दोघांच्या हातामध्ये आता मॅच आहे. पण कसे प्रयत्न करून विजयाची मॅच कशी हातात घेतात पाहूयात. जबर क्षेत्ररक्षण. धाव काढू का नको काढू. टू बी और नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. पळावं की तसंच उभं राहावं, हा एकच सवाल येऊन पडलेला आहे. तूही नको पळू, मीही नको पळू, दोघही वाचवू. आहा, अचूक अंदाज घेत पाठीमागून जोरदार ये लागा सिक्सर. मयूर बाउंड्रीच्या आतमध्ये झेलायचा असतो, परंतु हरकत नाही. हे तुझं प्रेम आहे. ते प्रेम तुला बाउंड्रीच्या बाहेर खेचून आणलेलं आहे. थेट आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू आणि हा खतरनाक सिक्सर. हा, पुन्हा तोच प्रयत्न. पुन्हा नाही ना मुन्ना, ना 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 ना. दुसरा सिक्सर. थोडक्यात कॅमेरामन वाचलेले आहेत कॅमेरा सहित. त्याबद्दल फलंदाजाचे आभार आणि चेंडूला धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. खुशाल चेंडू. धन्यवाद देत थेट पाहूयात
कशा पद्धतीचा आसमंताला गवसणी घालून हा चेंडू थेट कॅमेरा कक्षामध्ये एक विताने वाचलेले कॅमेरामॅनचे सिद्धेश. आपण क्षणोक्षणी जागृत कसं राहावं याचं आता उदाहरण या चेंडूने दिलेलं आहे. या सामन्याचे छायाचित्र टिपताना माधवजी. अपसाईडचा मारलेला चेंडू लेग साइड्स आणि पुन्हा हा जबरदस्त गुगली इतकी सुंदर ठेवून दिली आहे चेंडूने. क्या बात आहे. संकेतला अंदाज आला नाही चेंडू मी पकडायचा का चेंडू माझ्याकडे येणार आहे का चेंडू मला पकडणार आहे. थेट सीमारेषे पार. मंडळ भारी आणि याच बरोबर महालक्ष्मी मॅव्रिक्स 45 धावसंख्या पूर्ण 10 धावांची आवश्यकता. आहा हे हे क्या बात क्या बात. पुन्हा एकदा जोरदार सिक्सर. भाई मोकैम्बो खुश हुआ. इतना तगड़ा सिक्सर दिया है हम सब देखते रहे भाई. मुझे तो लगता है ये बल्लेबाज जीत के ही रहेंगे. चड्डा ना तारीख ना सुनवाई सीधा इंसाफ ताबड़तोड़ 10 की जरूरत है. और ये बैट्समैन जो है अभिजीत 2.5 किलो के हाथों से चौक और छटकार मार रहा है. मुझे तो लगता है अगली सुनवाई यही होगी वो भी ताबड़तोड़. ना चेंडू ना गोलंदाज ना फलंदाज ना कोई सीधा इंसाफ. अब तक 56 करने का था. 56 धावसंख्येची गरज होती. 51 केली यांनी. 4-5 करा म्हणून अजून संघ जिंकेल. येणार वाजत येणार गाजत येणार सिक्सर. चौकार चौकार गेलेला आहे. गचाळ क्षेत्र रक्षण नुसतं पांचिट आहे नाही तर काय. असा सिक्सर मारला समालोचनाचं नुसतं डोकं कसं तड 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 व्हायलंय नाही तर काय. अभिजीत बी 11 चेंडू मध्ये 36. आहा हे हे आमचे मंडळ भारी हलकासा प्लेट. एक धाव काढण्यासाठी महत्वाची धाव 55 धावसंख्या पोहोचलेली आहे. आणि आता मॅच या धावसंख्येनं महालक्ष्मी मॅव्रिक्सने जिंकलेली आहे. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शुक्रवारचा दिवस महालक्ष्मी मॅव्रिक्सला महालक्ष्मीने दिलेला वरदान आशीर्वाद 9 गडी राखून सामना जिंकलेला आहे. मंडई मास्टर्स या ठिकाणी सामना हरलेले आहेत. ये मुझे बड़े ही खेद के साथ बोलना पड़ रहा है. यकीन नहीं हो रहा है इतने कम में खत्म भी हो गया. टावर साहब मैं तो ये कहना चाहता हूँ बस्ती वालों को हटा देते हैं. हम हमारे बस्ती में फ्रेंडशिप कप मस्ती में. आणि आता वेळ आलेली आहे मॅन ऑफ द मॅच. शब्दसम्राट मिलिंदजी कुलकर्णी यांच्याकडे पुढील सूत्र. शिवमुद्रा पथक एसटीएम टायगर्स आपले खेळाडू घेऊन समालोचन कक्षाशी संपर्क करावा.
बाबर देसाई असं आडनाव आहे का? 37 रन केले 44 13 बॉल